आषाढी एकादशी निमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास वारकऱ्यांच्या ट्रॅव्हल्स समोर एक ट्रॅक्टर जात होता। ट्रॅव्हल्सवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर ट्रॅव्हल्सची बस जाऊन आदळली। पुढे ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन थेट 30 ते 40 फूट खड्ड्यात जाऊन पडली। बसमध्ये 54 भाविकांपैकी 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर 40 भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसला दरीतून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार रात्री 1च्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भाविकांच्या बसला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं हा अपघात झालाय। बसमध्ये असलेल्या 54 भाविकांपैकी 42 भाविकांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलंय, तर 3 रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं। यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जणांची प्रकृती गंभीर आहे आणि अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत। बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील असल्याचं समजतं। भाविक काल रात्री बसने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते, पण वाटेतच आकरीत घडलं आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मुकले। यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे। दरम्यान एक्सप्रेस वेवर ट्रॅक्टरला बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर एक्सप्रेस वेवर आला आणि हा दुर्दैवी अपघात घडला। बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर आलाच कसा, यावरून पोलीस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती, वारकऱ्यांची बस होती। वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते, परंतु किलोमीटर मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 500-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येत असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे। त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली। खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बस मधील बरेच प्रवासी जखमी झाले होते। त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे, मदत कार्य पूर्ण केलेलं आहे। काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील त्या ठिकाणी आल्या होत्या। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते। या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती। त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली, कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी एमजीएम हॉस्पिटलमध्ये रवाना केले, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या, त्यामध्ये एक महिला होती। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।